मित्रांनो, देशाच्या विविध भागांमध्ये महामार्गांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांपूर्वी ब्रेक लागलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवेच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले असून रस्ते विकास महामंडळाने राज्यातील 11 जिल्ह्यातील क्षेत्र मोजणीचे आदेश दिले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आधी वळण्याकडे आपले 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होण्याच्या आपण खूप जवळ आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. तर राज्यभरातील 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जातो. मात्र हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील जमीनदार शेतकऱ्यांमुळे वादात सापडला होता. त्यामुळे भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा नव्याने कोल्हापूर जिल्हा वगळता पुढे सिंधुदुर्गसह 11 जिल्ह्यातील शेतजमीन अधिग्रहण केली जाणार आहे. या मार्गासाठी अंदाजे 27,000 हेक्टर जमीन संपादित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 802 किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्याने 18 ते 20 तासांचा प्रवास अवघ्या 8 ते 10 तासात पूर्ण होणार आहे. हा द्रुतगती मार्ग कोणत्या शहरांमधून जाणार आहे याबाबतचा रोडमॅप आणि शेतकऱ्यांच्या जमिनींना कसा आणि किती भाव मिळणार याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेपैकी एक नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे मार्गाची एकूण लांबी सुमारे 802 किमी आहे, जी नागपूर मुंबई एक्सप्रेसवेपेक्षा जास्त असेल. यामुळे शक्तीपीठ मार्गाची गणना देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेमध्ये होणार आहे. नागपूर मुंबई एक्सप्रेसवे अंदाजे 701 किमी लांबीचा आहे. मात्र शक्तीपीठ एक्सप्रेसवे महामार्गाचे महत्त्व त्याच्या लांबीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग सर्वसामान्य लोक आणि त्यांच्या धार्मिक आस्थेतील सेतू म्हणून काम करेल असा विश्वास आहे. कसा असेल रूट? कोणत्या धार्मिक स्थळांना जोडणार शक्तीपीठ एक्सप्रेसवे? शक्तीपीठ एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत विस्तारित आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यामुळे सर्वाधिक फायदा होणार आहे. हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे जवळपास 11 धार्मिक स्थळांना जोडला जाणार आहे. माहूरगड, नांदेड गुरुद्वारा, तुळजापूर, अंबेजोगाई, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर तीर्थ. नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग महाराष्ट्रातील सुमारे 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा द्रुतगती मार्ग 6 लेनचा असेल, त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीत कोणतीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींना कसा आणि किती मिळणार भाव? सांगली जिल्ह्यात भूसंपादनासाठी नवा कायदा लागू करण्यात आला आहे. आता या नव्या कायद्याद्वारे येथील भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यासाठी जमीन अधिग्रहणाला आवश्यक तक्ता तयार केला असून ग्रामीण भागातील 41 गावांची प्रभाव क्षेत्रात निवड केली आहे. यामध्ये नागाव कवठे, सावळज, कवलापूर, बुधगाव, माधवनगर या गावातील क्षेत्रांना आज सर्वाधिक दर मिळणार आहे. तालुकानिहाय गावांची यादी: मिरज तालुका, कसबे डिग्रज, हरिपूर, सोनी, म्हैसोळ, भोसे, कवलापूर, तानंग, बामणोली, बुधगाव, माधवनगर, मालगाव, सावळी, आरग, पेडग. तासगाव तालुका, कवठे एकंद, नागाव कवठे, वासुंबे, साळवज. आटपाडी तालुका, आटपाडी, खरसुंडी, दिघंची. जत तालुका, उमदी. कवठे महांकाळ तालुका, ढालगाव. पलूस तालुका, कुंडल, गोंदिलवाडी, भिलवडी, रामानंदनगर, सावंतपूर, अक्कलकोट. वाळवा तालुका, कामेरी, कासेगाव, काळंबवाडी, केदारवाडी, नेर्ले, पेठ, वाघवाडी, साखराळे. आष्टा क्षेत्र, कनेगाव, तांदुळवाडी, वाळवा ग्रामीण, भरतवाडी. असा मिळणार दर. ग्रामीण भागात जमीन संपादित केल्यास आता जमीन मालकाला बाजारभावाच्या चौपट मोबदला मिळणार आहे. शहरी भागात ही भरपाई दुप्पट असण्याची शक्यता आहे. सध्या शहरी आणि ग्रामीण भागात कलेक्टर दराप्रमाणेच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. एवढेच नाही तर कोणत्याही उद्योजकाने 10 एकर जमीन खरेदी केल्यास त्याला नवीन पुनर्वसन योजनेचे पालन करावे लागेल. तो शेतकऱ्यांशी परस्पर करारावर जमीन खरेदी करू शकतो, परंतु त्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. पुनर्वसन योजनेचेही पालन करावे लागेल. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना कसा मिळणार मोबदला? भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना किती मोबदला मिळतो हे जाणून घेण्यासाठी प्रथम अनेक गोष्टी पाहिल्या जातात. त्यानंतरच निर्णय घेतला जातो, जसे की जिरायती जमीन, बिगर बागायती जमीन, लागवडीयोग्य जमीन किंवा बिगर शेती जमीन यासाठी वेगवेगळी भरपाई ठरवली जाते.
शहरी भागातील जमिनींची किंमत ग्रामीण भागातील जमिनींच्या किमतीपेक्षा जास्त आहे आणि मोबदलाही जास्त आहे. जर जमीन रिकामी नसेल, जसे की त्यावर घर किंवा इमारत बांधली असेल, तर स्वतंत्र भरपाई दिली जाते. त्या गावातील गेल्या 2-3 वर्षात खरेदी विक्रीचा दर कसा आहे याची नोंद तपासली जाते. नुकसान भरपाईची रक्कम सामान्यतः जमिनीच्या बाजार मूल्यांच्या आधारे ठरवली जाते. वेगवेगळ्या राज्यांचे आणि केंद्र सरकारचे वेगवेगळे कायदे भरपाई रक्कम ठरवतात. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण व्हिडिओ 41 गावातील जमिनींना मिळणाऱ्या सर्वोत्तम दराबद्दलची व यामध्ये असलेल्या सर्व गावांची यादी आपण पाहिलेली आहे. धन्यवाद.